तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा हा स्पेशली संडे स्पेशल ब्लॉग आहे. गॉड्स ऑन कंट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हणजेच देवाचा स्वतःचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमधला हा ब्लॉग आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज, केरळाचे ब्लॉग प्लस आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे पण ब्लॉग बघायला भेटतील. पतीजींचं नेहमीचंच काम सुरू आहे गाडी क्लीन करायचं. कुठेही जाऊ द्या कधीही गाडीला पुसत बसतात, म्हणजे त्यांना गाडी स्वच्छ आवडते आणि तशी भरपूर वर्ष झाली तरी आमची गाडी चकाचक आहे, म्हणजे नवीनसारखी वाटते तसं ठेवतात ते. तर हे बघा आम्ही आता घरातून निघालो आहे आणि इथून 10-12 किलोमीटर दूर आहे ते टेम्पल. म्हणजे जर संडेला आम्ही ज्या टेम्पलमध्ये जातो त्याच टेम्पलमध्ये चाललो आहे. तर नेहमी रोज आम्ही आमच्या ज्वेलरीच्या जवळ एक मोठंसं टाऊनमधलं टेम्पल आहे त्या टेम्पलमध्ये जातो. बट संडेच्या दिवशी ह्या दूरच्या टेम्पलमध्ये जातो आणि अजून बऱ्याचशा टेम्पलमध्ये जातो. म्हणजे नेहमीच जर संडेलाच जातो असं नाही, पण जर संडेला ह्या टेम्पलमध्ये येतो आणि शुक्रवारी एका टेम्पलमध्ये जर शुक्रवारी जातो. म्हणजे असं दिवस वेगवेगळे आम्ही ठेवलेत. त्या दिवशी ज्या टेम्पलची खासियत आहे त्या दिवशी आम्ही जातो. तर हे बघा हे टेम्पल तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे. म्हणजे जर संडेला मी तुम्हाला हे टेम्पल दाखवतेच. तर आम्ही इथं थांबलो आहे. पतीजी चीट काढण्यासाठी गेलेत. चीट म्हणजे पुष्पांजली काढण्यासाठी गेलेत. तर जस्ट आम्ही इथं थांबलो होतो. इथं केरळाच्या मंदिरामध्ये आलं ना एक वेगळीच वाईब येते. म्हणजे कोणत्याही मंदिरात गेलं तरी प्रसन्न वाटतं. बट इकडची मंदिरं वेगळी असतात. म्हणजे एकाच मंदिरामध्ये सगळ्या देवांची छोटी छोटी मंदिरं असतात असं इथलं आहे. केरळामध्ये तुम्ही कोणत्याही मंदिराचा तिथं सगळ्या ठिकाणी छोटी छोटी सगळ्या देवाची मंदिरं तुम्हाला दिसतील. तर ह्याचा पण डिटेल व्हिडिओ मला काढायचा आहे. बट इथं मंदिरामध्ये आल्यानंतर ना पतीजींना जास्त आवडत नाही व्हिडिओ वगैरे काढणं. त्यामुळे मनापासून पाया पडतो आम्ही. नंतर लास्ट कधी कधी म्हणजे आम्ही टेम्पलचं जेवढे व्हिडिओ काढलेत ना ते कसं काढतो माहिती आहे का, पहिल्यांदा दर्शन वगैरे घेतो आणि नंतर लास्ट यायच्या वेळेस थोडंसं शूट करतो. असंच असतं. आता पूर्णपणे कधीतरी काढेन मी, म्हणजे आमचं दर्शन वगैरे झालं की मग तसा व्हिडिओ मी काढून नक्की अपलोड करेन. तर आत्ता आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आहे म्हणजे सकाळचा नाश्ता करण्यासाठी. नेहमीचा संडे आमचा असाच जातो. तर इथं स्पेशली मसाला डोसा वगैरे चांगला भेटतो म्हणून इथं आलो आहे. पतीजीने पुट्टे घेतलं आहे, पुट्ट आणि कडला करी म्हणजे हरभऱ्याची करी असं त्याचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे पुट्टबरोबर इथं कडला करी पापडम असं खातात. केळसुद्धा खातात. तर पुट्टाची रेसिपीसुद्धा मी माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती अपलोड केली आहे. बट ह्या चॅनलवरती सुद्धा ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेन. तर इथं मी मसाला डोसा घेतलेला आहे आणि आधीला मसाला डोसा जास्त आवडत नाही तर आधीने नेरोस्ट घेतला आहे. नेरोस्ट घी रोस्ट असं नाव आहे याचं. तर याच्याबरोबर उडदाचा वडा, ह्याला इथं उळण वडा असं म्हणतात. तर आपण इथं घी रोस्ट घेतला किंवा मसाला डोसा घेतला तरी याच्याबरोबर नारळाची चटणी, सांबार आणि टोमॅटो चटणी असं हे कॉम्बिनेशन असतं. तर इथं पुरी भाजीसुद्धा भेटते. बट आम्ही कधी खात नाही कारण आम्हाला वाटतं किती दिवसापासून इथं तेल वगैरे त्यांनी ठेवलेलं असेल. त्यामुळे पुऱ्या वगैरे आम्ही घरीच बनवतो. महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर पुरी भाजी खाण्याचा जो आनंद आहे ना तो इथं येत नाही. महाराष्ट्रामधली पुरी भाजी छान लागते, टेस्टी असते. तर आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि आता घरी चाललो आहे. तर आम्ही आता प्लॅन केला होता की इथून घरी जायचं आणि नंतर गुडूकडे जायचं असं आम्ही प्लॅन केला होता. पण सडनली गुडूचा फोन आला आणि ती म्हटली की त्यांच्या टीचरने असं सांगितलं की एका ठिकाणी त्यांना जायचं आहे सगळ्यांना. त्यामुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि म्हटलं की आज इथंच आपण संडेच्या दिवशी एन्जॉय करूया. तर आम्ही बीचवर जाणार आहे 4 वाजता. तर हा बघा हा ड्रेससुद्धा मी ऑनलाईन घेतलेला आहे. याची जर डिटेल माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझा जो कुकिंगचा चॅनल आहे त्याच्यावरती ड्रेसविषयीची डिटेल माहिती मी सांगितलेली आहे. शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा, त्याच्यावरती तुम्हाला लिंक पण भेटेल. आणि हा ड्रेस तुम्ही डोळं बंद करून घेऊ शकता, एवढा चांगला भेटला आहे आणि प्राईससुद्धा जास्त नाही. तर आम्ही दुपारसाठी इथं पार्सल मागवले. आधी आत्ताच पार्सल घेऊन आला आणि इथं मी हिरव्या मिरच्या असं जस्ट तेलात थोड्याशा तेल मीठ टाकून फ्राय करून घेते. बाहेरून पार्सल आणले बट आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना कसं झणझणीत खायला आवडतं. त्यामुळे म्हटलं इथं मिरच्या फ्राय करून घ्याव्यात म्हणून मी थोडंसं तेल टाकून ह्या फ्राय करून घेते.
आणि इथली जी करी भेटते ना ती तिखट नसते, त्यामुळे मग अशा ह्या मिरच्या घ्याव्याच लागतात. ज्यांना तिखट कमी खायची सवय आहे त्यांच्यासाठी ओके आहे, बट झणझणीत खायची सवय त्यांना इथल्या ज्या वेगवेगळ्या करी आहेत त्या आवडणार नाहीत. म्हणजे टेस्टी खूप असतात, हेल्दी पण असतात, बट तिखट नसतात. तर मिरच्या आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत. तर आता मी परोठा पण गरम करते, कारण की मला हा परोठा थोडासा कच्चा असल्यासारखा वाटला, त्यामुळे म्हटलं चांगला भाजून घ्यावा. तसंही परोठा थोडासा जास्त भाजला की छान लागते टेस्ट त्याची. बऱ्याचदा मी काय करते की घरी आणल्यानंतर तव्यावरती भाजून घेते. तर इथं भतीजीने केलाचं जे ऊन आहे, म्हणजे केलाची जी थाली आहे ती मागवली आणि आधीसाठी बिर्याणी मागवली आणि मी परोठा आणि फिश रोस्ट खाणार आहे. इथं पहा त्यांनी भाताबरोबर एवढ्या सगळ्या करी दिलेत. मोर करी आहे, पापडम आहे, नंतर ही बीटरूटची करी आहे, त्याला पचडी असं म्हणतात, अवियला आहे, सांबार आहे, फिश करी आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला पायसमसुद्धा भेटले आणि 2 प्रकारचे आचार भेटलेत. कॅबेज तोरण भेटले, तर याच्याबरोबर लेमन आचार आणि आंब्याचा आचार असं 2 प्रकारचे आचार भेटलेत. 7 करी इथं भेटलेल्या आहेत. तर असं हे दुपारच्या भाताबरोबर, म्हणजेच ऊन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस एवढ्या प्रकारच्या करी भेटतात. आणि तुम्हाला वाटेल की हे पिशव्यामध्ये पॅक केले, तर तुम्ही इथं केरलामध्ये ना मोठ्यातल्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेलात तरीसुद्धा पार्सल असंच येतं, म्हणजे पिशव्यामध्येच पॅक करून देतात. आणि हा बघा, हा आहे कुतरी राईस. तर हा थोडासा ब्राऊन असतो, ह्याची टेस्ट मस्त आहे. म्हणजे पूर्वी मी दाखवला होता तो सफेद व्हाईट कलरचा होता आणि हा थोडासा ब्राऊनमध्ये असतो. तर भाताचे वेगवेगळे प्रकार आहेत इथं. तर अशी असते ही केरलाची थाली. थोडी थोडी सगळी करी ह्याच्याबरोबर भेटते. केरलाची थाली बघितलं ना, कलरफुल जेवण असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे बघितल्या क्षणी खावं वाटतं आणि ते पौष्टिकसुद्धा असतं. म्हणजे जास्त तेल वगैरे टाकून ते करत नाहीत. आणि हा आहे पोळची मेण, म्हणजे बनानाच्या लीफमध्ये हा फिश जो असतो तो रोस्ट केलेला असतो. इथे बघू शकताय, बघता क्षणी खावं असं वाटतंय, म्हणजे एवढा हा अट्रॅक्टिव्ह दिसतोय. तर परोठ्याबरोबर मी हा खाणार आहे. आधीसाठी बिर्याणी मागवली आणि असं हे दुपारचं जेवण आहे. ॲक्च्युली आल्यापासून आम्हाला काम होतं, त्यामुळे मग म्हटलं की जेवण मागवून घ्यावं. तसा टाईम भेटला नाही जेवण बनवायला, तर आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो आहे. आणि मी जे पार्सल मागवले, मस्त जेवण झालं. आणि हे बघा, हे पार्सल आलं होतं, तर म्हटलं ओपन करून दाखवावं. तर हे मी इथं आमच्या ज्वेलरीमध्ये डेकोरेटिव्ह करण्यासाठी घेतले. गोल्डन लीफवाली ही एक माळ आहे. तर जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर ह्याचासुद्धा शॉर्ट व्हिडिओ मी कुकिंगच्या चॅनलवरती टाकला आहे. त्याच्यावरती तुम्हाला लिंक पण भेटेल आणि सर्व माहितीसुद्धा भेटेल. बरेचसे प्रोडक्ट मी जे घेते ना ते कुकिंगच्या चॅनलवरती मी शॉर्टमध्ये टाकते. तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की तुम्ही बघू शकता. आणि जो हा ड्रेस मी घातलेला आहे तोसुद्धा मी ऑनलाईनवरूनच घेतला आहे. ह्याचीसुद्धा लिंक तुम्हाला भेटून जाईल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.